हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ तक्ष या चॅनलवर तुमच्या मनापासून खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेबीला एकदम इन्स्टंट होणारा स्नॅक्स बनवलेला आहे आणि एकदम हेल्थी असा स्नॅक्स आहे। अगदी 2 साहित्यामध्ये रेडी होतो आणि बेबी एकदम आवडीने खाणार असा हा स्नॅक्स आहे, ज्याच्यामुळे बाळाला खूप सारं न्यूट्रिशनसुद्धा भेटेल आणि बाळाचं वजन पटापट वाढण्यास मदत होईल असा हा स्नॅक्स आहे। अगदी 2 इन्ग्रेडियंटमध्ये रेडी होतोय आणि 2 मिनिटातच रेडी होतोय। इतका सोपा स्नॅक्स आणि बाळ आवडीने खाईल असा हा स्नॅक्स आहे। तुम्ही बघू शकता, मी माझ्या बेबीसाठी बनवलेला होता, तर मला वाटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। बघूयात कशी बनवायची रेसिपी। तर इकडे मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे, आपलं व्हीट फ्लॉवर। तर 2 चमचे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर मी याच्यामध्ये आता पाणी ॲड करणार आहे। तर पाणी आपल्याला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे, तर कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम घट्ट बनवायचं आहे, त्याच्यामुळे अगदी थोडं थोडं करत आपल्याला पाणी ॲड करत जायचं आहे। तर हळूवारपणे थोडं थोडं पाणी याच्यात ॲड करून आपल्याला याचं एकदम घट्ट असं बॅटर तयार करायचं आहे। स्पूनने एकदम व्यवस्थित हलवायचे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि अशा प्रकारे पाणी ॲड करत जाऊन एकदम स्मूथ असं टेक्स्चर असलेलं घट्ट असं बॅटर गव्हाचं आपलं रेडी झालेलं आहे। तर इकडे मी एक बनाना घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता, बाळाला बनाना देणं दिवसभरामध्ये फार गरजेचं असतं, कारण बनानामुळे आपल्या बाळाचं वेट गेन होत असतं। तर बनानाची साल काढून घेतलेली आहे मी आणि याची आता स्मॉल स्लाइस अशी तयार करणार आहे। तुम्ही बघू शकता, मी बनानाला बारीक चॉप केलेला आहे, असे मोठमोठे असे ज्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। इतके असे तुकडे केलेले आहेत, त्याच्यापेक्षा मोठे नाही करायचे आणि छोटे सुद्धा नाही झाले पाहिजे, असे मीडियम साईजमध्ये। आता आपलं जे गव्हाचं पिठाचं बॅटर झालं होतं रेडी, त्याच्यामध्ये आपण याला व्यवस्थित बुडून घेणार आहोत। सगळ्या बाजूने व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित जे बॅटर आहे ते आपल्याला वरून बनानाच्या व्यवस्थित ॲड करून घ्यायचे, जेणेकरून आपले जे बनाना आहेत ते कुठंच आपले जे गव्हाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित सगळीकडे लागलं गेलं पाहिजे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे स्पूनने मी व्यवस्थित त्याच्यावर बनाना पूर्णपणे झाकून गेले पाहिजे किंवा पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे बनाना आपला। आणि इकडे रेडी झालेले आहेत आपले बनाना। याच्यामध्ये इकडे मी पॅन ठेवला आहे गरम होण्यासाठी। पॅन आता गरम झालेला आहे, तर मी अशा प्रकारे थोडंसं तूप याच्यावर ॲड करून घेते। तर तूप टाकलेलं आहे मी। आता तूप पातळ झाल्यानंतर लगेच आपण आपले जे बनानाचे चॉप केलेले तुकडे आहेत ते तुकडे याच्यावर टाकणार आहोत। आता अशा प्रकारे एक एक करून जो बनानाचा आपला तुकडा आहे तो आपण पॅनवर घालणार आहोत आणि पॅनची फ्लेम आता लो करून टाकायची एकदम तूप पातळ झाल्यानंतर। आणि बघू शकता, अशा प्रकारे मी एक एक करून पॅनवर ॲड करत आहे आणि एक एक करून सगळे जे आपले बनानाचे स्लाइस होते ते सगळे मी पॅनवर भाजायला टाकलेले आहेत आणि एक साईड त्याची व्यवस्थित भाजून झालेली आहे। अशा प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे। ते तुपात व्यवस्थितरित्या भाजलं गेलं पाहिजे, जे वरचं लेयर आहे त्याचं। आणि लो फ्लेमवर दोन्ही साईडने सुद्धा आपला जो स्नॅक्स आहे तो रेडी झालेला आहे, व्यवस्थित भाजून सॉफ्ट असा रेडी झालेला आहे। बाळाला खूप सारं न्यूट्रिशन याच्यातून भेटणार आहे। तर एक एक करून आपण याला डिशमध्ये काढून घेऊयात। बघू शकता, दिसायला पण किती छान दिसतोय। आपल्या बेबीसाठी असा हेल्थी स्नॅक्स रेडी केला आहे आणि बेबीसाठी एकदम इझी होणारा, बाळाचं वेट गेन करणारा असा स्नॅक्स रेडी झाला आहे। बघू शकता तुम्ही किती फास्ट रेडी होतो। अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये आपण ही रेसिपी बनवून रेडी केलेली आहे। आणि असेच आपले एक एक करून जे सगळे जे बनवलेले स्नॅक्स आहेत ते मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। बघू शकता तुम्ही, आपण आपल्या बेबीला असा इन्स्टंट होणारा आणि खूप सारं न्यूट्रिशन देणारा आणि बाळाचं वेट गेन होईल। बनानामुळे बाळाचं वजन वाढतं, तर दिवसभरात बाळाला नक्की एक बनाना द्या तुम्ही। आणि जर बाळ बनाना खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे बाळाला बनानाची रेसिपी ट्राय करा, जेणेकरून तुमचं बाळ बनाना खाईल। आता मी माझ्या बेबीकडे घेऊन जात आहे, बघूयात माझ्या बेबीला आवडतं की नाही आजची बनवलेली रेसिपी। 5 ते 5:30च्या दरम्यान तक्षला भूक लागत असते, तर तेव्हा मी बेबीला काहीतरी वेगळं स्नॅक्स असं द्यायचं ट्राय करत असते। तर बनाना खाऊन तक्ष कंटाळला होता, आता मध्ये त्याला बनाना नको होता, तर अशा प्रकारे म्हटलं आपण काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करूयात। जर आवडलं तर ठीक आहे ना, आपण आपल्या बेबीला इझिली बनवून देऊ शकतो। आणि तक्षला आवडलेलं, तक्षने पोट भरून तेवढं जे बनवलेलं मी एका बनानाचं तेवढं पूर्ण संपवलेलं। तर अशा प्रकारे मी माझ्या बेबीसाठी रेसिपीज ट्राय करत असते। याच्यामुळे काय होईल, बाळाचं माझ्या वजनसुद्धा वाढेल आणि
बनानामुळे बाळाचं वेट वाढेल, सोबतच बाळाला इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंगसुद्धा होईल आणि दुसरं स्नॅक्स काहीतरी बाहेरचं देण्यापेक्षा हेल्थी स्नॅक्स घरी बनवून दिलेलं तर कधीही बेटर. म्हणून मी हा एक मार्ग सोपा निवडलेला आहे. काहीतरी वेगळं करून द्यायचं आपल्या बेबीला घरच्या घरी आणि बेबीचं वेट गेन पण होतं, सोबत बेबी हेल्थी पण राहतं. बघू शकता तक्ष एन्जॉय करून खात आहे सगळ्या गोष्टी. फ्रेंड्स, तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. प्लीज मायसेल्फ तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.